नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बघूयात आजच्या ठळक घडामोडी. कॉस्मॉस म्युझिक कंपनी मुंबई व पत्रकार मित्र मंच पुणे सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे पुण्यातील हरहुन्नरी गायक सुरेंद्र मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुमधुर गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील दांडेकर पूल येथील रेझोनन्स स्टुडिओ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी संगीतकार संतोष आनंद भालेराव, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उजागरे, अंकशास्त्रज्ञ पंडित डॉक्टर विजय आर्यन, मेलेडी मेकर्सचे मेलेडी स्टार ज्येष्ठ गायक विजय केळकर, गायिका प्रज्ञा गौडकर, आलोक महाराज, दिलीप ढमाले, अब्दुल रजाक, वासंती कारखडे, रमेश शेळके, गायिका डॉक्टर रोहिणी काळे, ललिता जगदाळे, गायक नितीन गायकवाड, मनीषा शिंदे, साधना पंडित, विष्णू देव, गायक अयूब खान, अंजुम पटवेकर, नितीन रणदिवे, अतुल पाटोळे आदी संगीत क्षेत्रातील विविध गायक गायिका व मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित गायक गायिकांनी आपली बहारदार गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मिमिक्री सुनील तुंगतकर यांनी केले. यावेळी गायक सुरेंद्र मोरे यांचा वाढदिवस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन संगीतकार कॉस्मॉस म्युझिक कंपनी मुंबई व स्वरतरंगचे संचालक संतोष आनंद भालेराव, पत्रकार मित्र मंचचे राजेंद्र उजागरे, अब्दुल रजाक यांनी केले होते. माझं नाव संतोष आनंद इंदुमती भालेराव आहे. मी म्युझिक डायरेक्टर अँड कंपोजर आहे. माझे 3-4 मूव्ही आज आजतागायत इथे महाराष्ट्रामध्ये लागलेले आहेत. मराठी चित्रपट पहिल्यांदा लागलेले आहेत. आता मी साऊथमध्ये पण पदार्पण केलेलं आहे आणि बॉलिवूडमध्ये पण माझं पदार्पण झालेलं आहे. आता नुकत्याच याच्यामध्ये येणाऱ्या एक वर्षामध्ये माझे चित्रपट झळकतील. पण मला एवढंच खंत वाटतं की कुठेतरी संगीताचा विजय हा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आज इथे मी आणि उजागरे साहेब आणि चाचा आणि आमचे जे मित्र आहेत बाकी सर्व त्यांनी सर्वांनी मिळून हा कार्यक्रम आम्ही खूप चांगल्या रीतीने आयोजन केलेलं आहे आणि मला असं वाटतं हा सक्सेसफुल झालेला आहे. आणि सुरेंद्र मोरे साहेब यांनी याच्यामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे याच्यामध्ये आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्यात. मला असं वाटतं की सुरेंद्र मोरे साहेब हे अतिशय सुंदर गायक आहेत. तर सुंदर गायक एवढंच नसून ते सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि सुंदर मनाचे एवढे मन मोकळेपणाने बोलतात आणि सर्वजण मला एवढे सर्वच गायक आवडतात. पण त्यापैकी माझे मित्र हे सुरेंद्र मोरे यांचा वाढदिवस थोडासा पुढे आम्ही लांबवला गेला. त्याच्यामुळे आम्ही दिलगीर आहोत कारण की थोडंसं त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता त्यामुळे पुढे. आणि माझे इथे मित्र जे आहेत उजागरे साहेब हे खूप चांगले म्हणजे समाजसेवक आणि थोर पत्रकार आहेत. त्यांचं काय बोलू मी, माझ्याकडे शब्द नाहीत. आणि इथे आर्यन साहेब आलेले आहेत. या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती हे पंडित आहेत ते आणि ते डॉक्टर आहेत ते त्याच्यामध्ये त्या दोन्ही डिग्र्या त्या बाळगून त्यांनी आज आपल्या संगीताचा विकास केलेला आहे. त्यांचं गाणं ऐकण्यासाठी माझं मन आतुर होतं आणि पण काही कारणानिमित्त त्यांना उशीर झाला यायला. त्यामुळे ते म्हटले मला की मला उशीर होणार आहे. पण सुरेंद्र मोरे साहेब आज माझ्या काळजामध्ये त्यांनी घर केलं. आज एवढा त्यांच्या हाताला जखम झाली असताना पण आणि एवढं त्यांचा प्रॉब्लेम झालेला असताना पण ते आले पण त्यांना गाणं मिळालं नाही गायला. ही माझं फार मोठी खंत मी बाळगतो. पण येणारा जो कार्यक्रम माझा असेल तो अतिशय मोठा आणि भव्य असणार आहे आणि त्यामुळे सर्वांनी मला मदत करा. आणि ठीक आहे रोलिंग सर, सर्वात आधी आपला परिचय द्या आणि आज जो कार्यक्रम आणि वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम घेतला. मी सुरेंद्र यशवंत मोरे आणि पॅन्थरपासून मी या कार्यकर्ता आहे आणि सामाजिक कार्य आणि शैक्षणिक ह्या क्षेत्रामध्ये मी काम केले आणि त्याच्यानंतर मी संगीत क्षेत्रात बी प्रावीण्याने भाग घेतला आणि नौके कलाकारांना बी तयार केलं आहे. आणि त्या माध्यमातून माझे मित्र ज्यांना माझा बड्डे आणि
राहणीमानी गाणे खूप आवडले. ते माझे खास परममित्र संतोषजी भालेराव साहेब, हे संगीतकार, डायरेक्टर, कॉस्मॉस म्युझिक कंपनीचे डायरेक्टर आहे. आणि त्यांनी त्यांचं योगदान आहे की त्यांनी तुमचा बड्डे करायचा साहेब मला, मग त्यांनी ते केला आणि त्यांचं मी खूप धन्यवाद आहे. थँक्यू. मी रेणुका सोंडे, स्टार साम्राज्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर. सुरेंद्र मोरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सर सर्वात आधी आपला परिचय द्या आणि आज जो कार्यक्रम. नमस्कार. सरळ बघा. नमस्कार. मी राजेंद्र उजागरे, पत्रकार मित्र मंच ही संस्था, ही संघटना ही गेली आम्ही 5-6 वर्ष झालं चालवतोय. आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, म्हणजे वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार केले, साहित्यिकांसाठी वेगळा आणि तसंच सांस्कृतिक विभागाचा कलाकारांसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आणि आमचं राज्य पातळीवरती काम चालू असतं. तर आम्ही पुण्यातून वेगवेगळ्या प्रकारे महापुरुषांची जयंती असू द्या, कुठले सण असू द्या, कुठले आपले कल्चरल प्रोग्राम असू द्या, ह्या प्रोग्रामातून आम्ही काय करतो, एक कलाकारांना एक नवीन असं व्यासपीठ तयार करून देत असतो. त्यांना त्यांची एक कला, त्यांच्यातली जी कला आहे ती अवगत त्यांना कळली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांना नवीन कलाकारांना सुद्धा आम्ही याच्यातून चान्स देत असतो आणि त्यांना आम्ही कार्यरत करत असतो. आज आपला त्याच पद्धतीने आज आपला कार्यक्रम होता. आपले मित्र सुरेंद्रजी मोरे साहेब हे आमच्यासोबतच एक कलाकार म्हणून पण आणि एक कर्मचारी म्हणून सुद्धा एक खूप असे ॲक्टिव्ह आणि खूप असे एक तळमळीचे एक कर्मचारी म्हणून सुद्धा ते, आणि एक मोठे कार्यकर्ते सुद्धा आहेत, एक आपले चळवळीचे कार्यकर्ते आहेत. तर त्यांचा वाढदिवस हा खरं तर एक 4 दिवसापूर्वीच करायला पाहिजे होता, कारण 4 दिवसापूर्वीच त्यांचा 26 जानेवारी बड्डे होता. पण 26 जानेवारी ह्या तारखेला भालेराव साहेबांनी 26 जानेवारीला हा कार्यक्रम न करता आम्ही थोडंसं बोललो, 26 जानेवारीला खूप हे असतं, सगळीकडे कार्यक्रम असतात नाही का, तर आपण नंतर घेऊया. तर आज आपण हा स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम राबवला आणि खूप उत्तम प्रकारे सर्व नवीन कलाकारांना आणि जे जुने आणि अनुभवी कलाकार आहेत त्यांच्या आणि नवीन कलाकारांच्या अशा मैफिलीतून हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. त्यासाठी आपल्याला आपले पंडित विजयजी, डॉक्टर आर्यन हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत. तसेच सोंडे मॅडम ह्या आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. ह्यांच्या पण खूप घरकुल योजना आहेत आणि त्यांचं औद्योगिक क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि ते एक महिला उद्योजक म्हणून पुढे आलेले आहेत. तर असे हे आपले सोंडे मॅडम आहेत. आपले भालेराव सर हे संगीतकार आहेत. मुंबईमध्ये कॉस्मॉस म्युझिकल इव्हेंट ह्या नावाने ते कार्यरत आहेत आणि त्यांचे खूप असे चित्रपट, मराठी चित्रपट येऊन गेले, त्यांना संगीत दिलेले आहे आणि भविष्यातही त्यांचे अजून चित्रपट येत आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही भालेराव साहेबांनी आणि मी असं ठरवलं की आपण पुण्यामधून का नाही एक कलाकारांना नवीन असं चांगलं काहीतरी प्रकल्प राबवावे. तर तो हा आमचा जवळजवळ आमचं मला वाटतं एक 7वा प्रोग्राम असेल आमचा. आम्ही थिएटरला करत असतो, बालगंधर्वलाही केलं, याच्या आधी आपलं आंबेडकर भवनला वगैरे केलं आहे. तर खूप अशा पद्धतीने आमचं एक ॲक्टिव्हिटी असंच का हा प्रोग्राम असतात आणि पुढे नंतर अजून असेच प्रोग्राम चालू ठेवू. आपल्या सर्व प्रेक्षक वर्गांच्या आणि गायकांच्या मदतीने हा कार्यक्रम नक्कीच करू. पत्रकार मित्र म्हणून चालू असताना पत्रकारांच्या ज्या व्याथा असतात त्यासुद्धा आम्हाला पुढे मांडाव्या लागतात आणि पत्रकारांना सुद्धा सोबत घेऊन आम्ही जात असतो. मी स्वतः एक समताप पेपरचा सहसंपादक म्हणून काम करतो. पुणे आंदोलन साप्ताहिकचा आम्ही संपादक म्हणून काम करत असतो आणि गेली 27 वर्षे ह्या क्षेत्रामध्ये राबत असल्यामुळे बरसों से सोच रहा था कि सुरेंद्र साहब का जन्मदिन बड़े धूमधाम से मनाएंगे, लेकिन वक्त आ चुका है। भैया केक काट लेंगे और खेल शुरू होता है सुरेंद्र साहब के लिए। जोरदार तालियां होनी चाहिए। वैसे सुरेंद्र साहब, बरसों से आपको हम देखते हैं भाई, गाना आपका तो बड़ा ही अच्छा लगता है। गाना है, संगीत है और सब कुछ है। अजीत साहब, तुम क्या कहना चाहते हो?
बरसों से सोच रहा था कि सुरेंद्र का जन्मदिन कब होगा, फिर ये नहीं कहना कि हमने वार्निंग नहीं दी थी। ये सारा इलाका हमें लॉयन के नाम से जानता है। रॉबर्ट हेलीकॉप्टर रेडी रखना, कमान मोना डार्लिंग। थैंक यू। मेरा कोई नहीं, कोई नहीं, जिंदगी तेरी यादों में खोई, फिर भी कोई नहीं, जिंदगी तेरी यादों में खोई, फिर भी कोई नहीं, तू जो नहीं मेरा कोई नहीं, कोई नहीं, जिंदगी तेरी यादों में खोई, फिर भी कोई नहीं। अरे तुमने जो देखा है, सोचा है, समझा है, जाना है, वो मैं नहीं, वो मैं नहीं। लोगों की नजरों ने मुझको यहाँ जो भी माना है, वो मैं नहीं, वो मैं नहीं। आवारा बादल को, सौदाई पागल को दुनिया में समझा है कौन? अरे दीवानो मुझे पहचानो, जरा पहचानो।